सो आवर नेक्स्ट टॉपिक इज डिफॅक्टरायझेशन. डिफॅक्टरायझेशन मध्ये सगळ्यात अगोदर दोन कॅटेगरीज आहेत. लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हटलं की आपल्याकडे ऑप्शनच दोन आहेत, एक तर साइन किंवा कॉस. तर आपण त्यांना या दोन प्रकारे अरेंज करू शकतो. फर्स्ट वन इज कॉम्बिनेशन. आपल्याला दोन युनिट अलॉट केलेले आहेत. पहिलं जर मी साइन घेतलं तर कॉम्बिनेशनचं म्हणणं आहे की दुसरं साइन यायला नको, सेम नको पाहिजे, कॉम्बिनेशन मध्ये पाहिजे. सो एक केस झाली साइन कॉस आणि दुसरी केस झाली कॉस साइन. आणि डिफॅक्टरायझेशन असं म्हणतो की कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी साइन येतं, कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी काय येतं, साइन. अँड सिमिलरली प्युअरच्या केसमध्ये काय होतं बघा, एका साइडला बोथ आर सेम, दुसऱ्या साइडला बोथ आर सेम, दॅट्स व्हाय वी कॉल इट प्युअर. प्युअर फॉर्म आहे, कोणतीही प्रकारचं कॉम्बिनेशन झालेलं नाही, कोणत्याही प्रकारचं भेसळ झालेलं नाही. तर कॉम्बिनेशनला आपण साइन दिलं, प्युअरचं उत्तर नेहमी काय येतं. आता या दोन ट्री डायग्राम्स मध्ये लपलेले आहेत चार फॉर्म्युले, पण याची गरज का बरं पडते आपल्याला ते आधी बघून घेऊ. सो सपोज मी तुम्हाला एक प्रश्न दिला की फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ sin 3t cos 5t, असा प्रश्न मी तुम्हाला दिला. बघा, माझ्याकडे sin 80 चा फॉर्म्युला आहे, माझ्याकडे cos 80 चा पण फॉर्म्युला आहे. दोघांचे फॉर्म्युले असून सुद्धा आपण ते यूज नाही करू शकत. व्हाय? प्लस मायनस नाही. आपण तेव्हाच लॅपलासला सेपरेट करू शकतो जेव्हा प्लस मायनस आलेलं असेल. सो हे कशा प्रकारे अरेंज आहे, मल्टिप्लिकेशन. आणि डिफॅक्टरायझेशनचं कामच आहे की मल्टिप्लिकेशनला प्लस मायनस मध्ये कन्वर्ट करणं. आता त्याच्यासाठी आपल्याला आधी फॉर्म्युले बघावे लागतील. तर चार फॉर्म्युले, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ते आता पाठ करावे लागणार नाही. आता फर्स्ट फॉर्म्युला इज 2 sin a cos b, हा आपला पहिला फॉर्म्युला. 10 sin cos, कोणती केस वाटते, कॉम्बिनेशन का प्युअर, कॉम्बिनेशन. ऑब्वियसली कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी काय येतं, तर कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी साइन येतं. इट मीन्स मी दोनदा काय लिहिणार, साइन. आता साइनच्या पुढे काय लिहायचं आहे, तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये अँगलची ऍडिशन करायची आपल्याला, अँगल्सची बेरीज, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये अँगल्सची वजाबाकी. हे सगळ्यांसाठी सेमच आहे. सो कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी काय येतं, साइन. दॅट्स व्हाय आय एम रायटिंग 2 टाइम्स साइन. पहिल्या ब्रॅकेट मध्ये प्लस, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मायनस. सिमिलरली इफ आय टेक 2 cos a sin b, काय केलं मी, कॉसला आधी घेतलं, साइनला नंतर टाकलं, पण केस बदलली का, केस स्टील कोणती आहे, कॉम्बिनेशनची. आणि कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी काय येतं, साइन. सो 2 साइन मी लिहिले. परत एकदा पहिल्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b. आता हे दोघेही फॉर्म्युले जवळपास सेम होऊन गेले. सो आता आपण जर याच्यात साइनचं सुद्धा आपल्याला टेन्शन घ्यायचं नसेल तर आपल्याला एक छोटीशी इंडियन पॉलिटी बद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो की आपली जी इंडियन पॉलिटी आहे किंवा भारतीय राज्य व्यवस्था आहे ती दोन प्रकारे चालते. एक सरकार, एक सेंट्रल मिनिस्ट्री असते जी दिल्लीत असतं, आणि मग एक स्टेट मिनिस्ट्री असते जी प्रत्येक राज्यात असते. जस्ट इमॅजिन की सध्या सेंट्रल मध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे आणि आपल्याकडे दोन स्टेट्स आहेत. एक आपण कन्सिडर करू राजस्थान, एक आपण कन्सिडर करू गुजरात. आपण महाराष्ट्र घेत नाही कारण महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे कोणालाच माहित नाही. दॅट्स व्हाय सध्या तरी आपण हे दोन सरकार घेऊ. इमॅजिन की राजस्थानमध्ये काँग्रेस आहे, काँग्रेसचं सरकार आहे, आणि गुजरातमध्ये आहे बीजेपीचं सरकार. आता मला सांगा, जर तुम्ही सेंट्रलच्या जागी असते, तुम्ही त्या सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये असते आणि तुम्हाला कोणाला पैसे अलॉट करायचे आहेत, है ना, सेंट्रल स्टेटला जर पैसा देतोय तर त्यांना पैसे अलॉट करायचे, पण त्यांच्याकडे सध्या द्यावे तर दोघांना लागतील, पण प्रश्न प्रायोरिटीचा आहे. तर प्रायोरिटी कोणाला आधी दिली जाईल, ऑब्विसली गुजरात, सॉरी, कारण दोघांचं राज्य सेम आहे, है ना, तर स्वतःच्या घरचा विकास आधी करतील ते. तर आपल्याला इथं तेच बघायचं आहे, म्हणजे फॉर्म्युल्याचा लोडच राहत नाही. तुम्ही काय चेक करा की सेंट्रल मध्ये जर साइनचं सरकार आहे तर स्टेट मध्ये पण साइन आहे का, यस, तर पैशांचा फ्लो कसा राहील, पॉझिटिव्ह. सिमिलरली जर हे अपोजिट असले, एक सी आहे एक एस आहे, दोघं एलएचएस चं पहिलं टर्म आणि आरएचएस चं पहिलं टर्म ते जर डिफरंट आहे, इट मीन्स मायनस.
आता तिसरा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही कधी बघितला असेल किंवा विसरून पण गेले असतील तरी माझा दावा आहे की तुम्ही सांगू शकाल. अँड द थर्ड फॉर्म्युला इज आपण घेतोय बघा 2 cos A cos B. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी कोणती केस आहे? प्युअर. कारण आता कॉम्बिनेशन राहिला का? नाही. आता तर दोघं सेम झाले. सेम म्हणजे प्युअर. प्युअरचा आन्सर नेहमी काय येतं? सो वी राईट cos. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a plus b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये and check the government cos plus same sarkar. And the last case sin A sin B. पण याचा मी 2 याच्यासाठी नाही लिहिला कारण याचे तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा लक्षात ठेवायचं आहे. एक्स्ट्रा काय? बाकी सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये 2 आहे पण जो शेवटचा sin वाला फॉर्म्युला आहे तो मायनस. तो मायनस इकडे लक्षात ठेवल्यानंतर हे आपलं ट्री डायग्रामने खूप सोपं होऊन जातं. मायनस तिकडे पाठवून दिला की मग आपला हा थोडासा क्रम चुकतो. तर फॉर्म्युले दोघेही बरोबर असतात हे ना. तुम्ही डिप्लोमाला कदाचित दोघेही फॉर्म्युले बघितले असतील पण याचाही तोच अर्थ होणार आहे. तर आपण फक्त sin आला की काय एक्स्ट्रा लक्षात ठेवू? -2. बाकीच्यांमध्ये फक्त 2 आहे इथं -2. सो sin असलं तरी केस कोणती आहे? प्युअर. आणि प्युअरचा आन्सर cos. सो cos आपण लिहू दोनदा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a plus b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a minus b आणि मधलं साइन मायनस. मधलं साइन आहे मायनस. ओके. तर आता फॉर्म्युला पाठ करावा लागेल का आपल्याला? ऑब्वियसली नॉट. आपण फक्त एवढं लक्षात ठेवू सध्या तरी तुमचा फॉर्म्युला इज वन स्टेटमेंट फॉर्म्युला की कॉम्बिनेशनचं उत्तर काय येतं? साइन. प्युअरचं उत्तर काय येतं? कॉस. सेम आलं तर प्लस, डिफरंट आलं तर मायनस. क्लियर आहे? राईट. सो आपला मेन प्रॉब्लेम काय आहे बघा की आपल्याकडे sin 80 चा फॉर्म्युला आहे, cos 80 चा पण फॉर्म्युला आहे, फक्त आपल्याकडे प्लस मायनसचं साइन नाही. प्लस मायनसचं साइन असतं तर आपण इझिली याला सेपरेट केलं असतं आणि प्रोसीड केलं असतं. बट त्याचं साइन नसल्यामुळे आपल्याला काहीतरी दुसरा पर्याय शोधावा लागेल. आपली प्रत्येक वेळेसची पहिली स्टेप काय असते? लेट f of t sin 3t cos 5t. दिलेला प्रश्न आपण f of t मानून घेतला. नाउ टेल मी कोणती केस दिसते? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी काय येतं? साइन. तर मी बघा इथं लिहिण्याचा प्रयत्न करतोय पण इथं अक्षरच उमटत नाहीये. असं का होत असेल? 2 या फॉर्म्युल्याला जोपर्यंत 2 नसतो तोपर्यंत हा फॉर्म्युला ऍक्टिव्हच होत नाही. इफ यू सी तर तुमच्या मल्टिप्लिकेशनच्या साइड मध्ये नेहमी 2 असेल पण ते तुम्हाला प्रश्नात 2 देतच नाही. मॅथ्स असं म्हणतं तुम्हाला हवं ते तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, फक्त डिवाइड करायला विसरू नका. तुम्हाला हवं ते तुम्ही ऍड करू शकता, फक्त मायनस करायला विसरू नका. म्हणजे एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने काढून घ्या, म्हणजे बॅलन्स राहिली पाहिजे प्रोसेस. सो इथं फॉर्म्युला 2 शिवाय ऍक्टिव्हच होणार नाही. तर तुम्हाला 2 लिहिणं आवश्यक आहे. 2 लिहिल्यानंतर काय होतंय? आपल्याला याला बॅलन्स करण्याची गरज आहे. 2 ला कोण बॅलन्स करेल? 1/2 है ना. हे सेम एक्झाम्पल, याचं जर आपलं घरगुती एक्झाम्पल बघायचंय बॅलन्सिंगचं, मॅथ्स मधलं बॅलन्सिंग काय असतं तर जस्ट इमॅजिन की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आईने काय केलंय? एक ट्रान्सपरंट काचेच्या बाटलीत रसना भरून ठेवलेला आहे आणि तुम्हाला सक्त ताकीद दिली आहे की हे पाहुण्यांसाठी आहे, तुम्ही अजिबात हात लावायचा नाही, पण तुम्हाला तर रसना प्यायचा आहे. मग तुम्ही काय केलं? त्याच्यातून रसना काढून घेतला पण आता बाटली तरी कमी झाली. आईला शंका येऊन जाईल. मग आपण काय करतो? पाणी भरून ठेवतो. म्हणजे सगळ्यांनी केलेलं दिसतंय. तर आपण पाणी भरून ठेवल्यामुळे काय झालं? लेवल झाली, बॅलन्स झाली बाटली. आता नेमकं काय की आपण त्या डाऊटफुल जे सिच्युएशन होती त्याच्यातून बाहेर येऊन गेलो. इथंही तेच आहे की जर कोणी आला तर त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांनी विचारलं हा 2 कुठून आला, आपण तो बॅलन्स करून टाकू आणि सांगू कुठे आहे 2, है ना. सो पण आपल्याला तो 2 कॅन्सल करायचा आहे का? कॅन्सल करायचा असता तर मग याला का बरं घेतला असता?
तर आता आपण काय करणार आहोत बघा, आपल्या फॉर्म्युलेवर फोकस राहण्यासाठी आपला फॉर्म्युला काय 2 sin a cos b, त्याच्यावर फोकस राहण्यासाठी आणि अजून एक रिझन आहे मी ते नंतर सांगतो तुम्हाला, याला मी ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे ऑलवेज. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला लिहिताना मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला बॅलन्सिंग करावीच लागेल, म्हणजे तुमची पहिली स्टेप हीच असेल 2 × 1/2. तर 2 फॉर्म्युल्यासाठी ब्रॅकेट मध्ये घ्या आणि 1/2 ला बाहेर लिहा. अँड नाउ वी आर गोइंग टू अप्लाय फॉर्म्युला. बोला कॉम्बिनेशनचं उत्तर नेहमी काय येतं? सो आय एम रायटिंग sin 2 टाइम्स पहिल्या ब्रॅकेट मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून आपण डिटेल मध्ये लिहू, नंतर आपण डायरेक्ट करू. 3t + 5t is 8t, एवढं काही विशेष नाही आहे. अँड 3t - 5t, बरं ते आपण आता खालच्या स्टेप मध्ये लिहू. कोणतं साइन दिलं पाहिजे? हा साइन, हा साइन, बोथ आर सेम, मिड मीन्स प्लस. तर डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्याचं काम काय होतं, जे तुमच्याकडे प्लस मायनस नव्हतं ते आता आलेलं आहे बघा. आणि जर आपण ब्रॅकेट दिलं नसतं तर काय झालं असतं तेही सांगून देतो, म्हणजे त्याच्यामुळे मार्क्स नाही कट होणार, पण मॅथमॅटिकली या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. इथं नाही पण हे कुठंतरी नक्की तुम्हाला मोठ्या जागी कामा येईल. आता हा 1/2 कोणाला मल्टिप्लाय नाहीये, इथं जर मी ब्रॅकेट काढून टाकलं तर हा फक्त याला मल्टिप्लाय दिसतोय है ना. पण सगळ्यांना मॅथ्स मध्ये कसं लिहिलं जातं? ब्रॅकेट. इथं बघा ही हम साथ साथे फॅमिली होती, पण डिफॅक्टरायझेशन रूलच असा आहे की तो हम साथ साथे फॅमिलीला भागमान करून टाकतो, मैं यहाँ तू वहाँ है ना. तर आपण जेव्हा येऊ तर आपल्याला 1/2 सर्वांना मल्टिप्लाय हे सांगण्यासाठी काय करावं लागेल? ब्रॅकेट. 1/2 लिहून टाका. काय होतंय सांगा? sin 8t प्लस sin -2t. तर आपल्याकडे आहे ना sin 80 चा आन्सर आहे, पण कधी तो प्लस मध्ये आलेला असेल तेव्हाच. हे मायनस इथं तर काही दिसत नाही, पण परत अगेन आपल्याकडे बॅकअप मध्ये काय आहे? ट्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री मी आधी फॉर्म्युला विचारून घेतो, मग बघू आपण त्याचं काय होतंय. तुम्हाला आलं तर ओकेच आहे. sin of -θ इज आणि cos of -θ इज, बरं मी सांगतो. sin θ cos -θ cos, उलट झालं थोडंसं. बरं मी सांगतो. ही कोणती सिच्युएशन आहे की तुम्ही सपोज आता डिग्रीला ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही ठरवलं की आपण रोज 2 तास अभ्यास करणार आहोत. ओके, हा तुमचा निश्चय आहे. तुम्ही स्टडी टेबलवर बसले, एका साइडला मोबाईल आहे आणि एका साइडला पुस्तक आहे. ही ती सिच्युएशन आहे की आता तुम्ही साइन बनणार आहात का कॉस. ओके, जर कॉस काय करेल, मोबाईलवर जर नोटिफिकेशन, आधी तर तो सायलेंटच करून ठेवून देईल की आपण 2 तास अभ्यास करायचं ठरवलंय तर 2 तास आपण हलणारच नाही है ना. एखादी नोटिफिकेशन आलं तरी त्याचं त्याच्याकडे लक्ष नसेल, तो 2 तास ठरवलेले पुस्तकालाच देईल. म्हणजे निगेटिव्ह सिच्युएशन आली तरी कॉस काय होणार नाही, त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये जाणार नाही. cos of -θ इज cos θ. सो एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला कॉस सारखं बनायचंय है ना. कारण साइन काय करतो, ते पहिले सायलेंटच करत नाही, तो वाटच बघत असतो कधी नोटिफिकेशन येतं. जसं नोटिफिकेशन आलं, पुस्तक भले त्याचं वजन जास्त असलं तरी त्याच्यावर मोबाईल भारी पडून जातो आणि तो एकदा त्याच्यात मग तर ते चक्रव्यूहच आहे, त्याच्यातून परत बाहेर येणं शक्य नसतं लवकर. सो sin of -θ मध्ये काय होतं? बरं आपल्याला याचा इथं काय फायदा आहे? याचा एवढाच फायदा आहे की साइन जर निगेटिव्ह आलं तर बाहेरचं साइन बदलेल आणि कॉस जर निगेटिव्ह आलं तर बाहेरच्या साइनवर काहीच परिणाम होणार नाही. एवढं आपल्याला महत्त्वाचं आहे. ऍक्च्युअली हे सगळ्यांचे नियम असतात पण आपल्याला 2च लागतील इथं. सो टेल मी, आपल्याला लॅपलास लावायचा आहे तर हा त्याच्यापूर्वी असा निगेटिव्ह अँगल नको, आपण अपशकुन मानतो निगेटिव्ह अँगलला. सो sin of -θ इज, तो बाहेरचं साइन बदलेल जर साइन निगेटिव्ह आहे. हे जर कॉस निगेटिव्ह असतं ना, बाहेरचं प्लस प्लसच राहिलं असतं. क्लिअर आहे? तर -sin 2t इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि मग आता लॅपलास साठी आपण रेडी आहोत. लॅपलासला काय हवं असतं? एक प्लस मायनसचं साइन आहे आपल्याकडे. दॅट्स व्हाय नाउ वी आर गोइंग टू अप्लाय लॅपलास. सो इथपर्यंत हे सगळं आपलं f of t होतं. बट नाउ वी कॅन अप्लाय लॅपलास f of t. 1/2 बाहेर ऍज अ कॉन्स्टंट आणि लॅपलासला दिसतंय मायनस, सो इट विल सेपरेट आउट.
सो लॅपलास ऑफ साइन 8t मायनस लॅपलास ऑफ साइन 2t. हे पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून याच्यात बऱ्याच अननेसेसरी स्टेप्स पण आपण केल्या आहेत समजून घेण्यासाठी, नंतर ते आपण अवॉइड करून टाकू. आणि फायनली आवर फायनल आन्सर इज 1/2. जागा कमी इकडे 1/2. सांगा पहिला आन्सर 8/s² + 8² मायनस 2/s² + 2². 8 - 2 विचारही करू नका बिकॉज डिनॉमिनेटर इज सेम नाही है ना. तर डिनॉमिनेटर सेम नाही आहे तर मग असं काहीच नाही. हे आपण जे एक्स्ट्रा करतो ना तेच विचार आपल्याला थांबवायचे आहे. आपलं उत्तर आलेलं असतं पण आपण काहीतरी असं वाटतं की हे फायनल आन्सर नाही. फायनल आन्सर कसं ओळखायचं, त्याच्यात टी आहे का, झालंय आपलं लॅपलास ट्रान्सफॉर्म. क्लिअर, लिहून टाका.